रिझल्ट वेळेत लागायला पाहिजे म्हणून विचारलं. नाहीतर असू दे, मी दुसऱ्या कोणाकडून तरी तपासून घेतो. नाहीतर मी तपासतो, मला दुसरी काय कामं आहेत. उगाच तुम्हाला त्रास नको. नाही सर, त्रास कसला? हो, माझं कामच आहे ते. आणि मी माझे आणि कुलकर्णीबाईंचे, आमच्या दोघींचेही पेपर वेळेत तपासून पूर्ण करीन. तुम्ही काही काळजी करू नका. वा वा वा, अहो तुम्ही असताना काळजी करण्याचं काहीही कारण नाही मला. बघा बघा साहेब, याला म्हणतात शिक्षणाबद्दलची तळमळ, याला म्हणतात शिक्षणाबद्दलची आस, याला म्हणतात शिक्षणाचा ध्यास. पेपर्स एवढं साहेबांना सांगून माझ्या तालुक्याच्या शाळेतल्या बदलीचं तेवढं काम करा. बदली? बदली नाही, बादली बादली. मला बादली नाहीची आहे घरी. घ्या घ्या. पेपर्स कसे नियमाप्रमाणे तपासले पाहिजेत. या या थोरले सुनबाई, आता शाळेचं काम आलंय, तेव्हा आता घरातल्या कामाकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. नाही आबा, मी दोन्ही अगदी व्यवस्थित सांभाळेन. अहो नाही, असं कसं? मुलांचे पेपर तपासून होणं महत्वाचं आहे, तेव्हा तुम्ही पेपर तपासण्याकडे लक्ष द्या. घरच्या कामात अजिबात लक्ष द्यायचं नाही. अहो घरची कामं करायला लय जण आहेत. शक्य नसलं तरी 2 दिवसात काळजीपूर्वक पेपर तपासून द्यायला हवे. मुलांचा रिझल्ट वेळेत आणि काटेकोरपणे लागायलाच हवा. शेवटी मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.